काँग्रेसला 232 जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमत नव्हतं, परंतु लोकसभेतला तो सर्वात मोठा पक्ष ठरला होता. महाराष्ट्रात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानात जनतेनं काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. केंद्रात काँग्रेसचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळेल असा महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास होता. संपूर्ण देशात निवडून आलेल्या काँग्रेसच्या 232 खासदारांपैकी सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राचा होता. राज्यातून तब्बल 38 खासदार विजयी झाले होते. साहजिकच दिल्लीमध्ये नेतेपदाची स्पर्धा रंगू लागली. बी शंकरानंद, NKP साळवी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्याकडे नेतृत्व यावं यासाठी पुढाकार घेतला. दिल्लीतल्या हॉटेल अशोकमध्ये बैठक झाली. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी उतरायला हवं असं या नेत्यांचं म्हणणं होतं. नेतेपदाच्या स्पर्धेत 10 जनपदचं मत काय यालाही महत्त्व होतं. नेता निवडीसाठी पक्षातर्फे सिद्धार्थ शंकर रे यांची निरीक्षक म्हणून निवड झाली. त्यांनी उघड मतदान नको असा निर्णय घेतला. माखनलाल फोतेदार, अर्जुन सिंह या गांधी घराण्याशी घट्ट नातं असणाऱ्या नेत्यांनी 10 जनपदचा कौल PV नरसिंहराव यांच्या बाजूने असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर तथाकथित मतदान झालं. या मतदानात नरसिंहरावांना माझ्यापेक्षा 35 मतं अधिक पडल्याचं मला सांगण्यात आलं. 10 जनपदचा पाठिंबा नसता तर नरसिंहराव पंतप्रधान झालेच नसते अशी स्थिती होती. काँग्रेसचे सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातूनच निवडून आलेले असताना अन्य राज्यातूनही पंतप्रधान पदासाठी माझ्या नावाला पाठिंबा मिळत असताना हे घडलं होतं. माझ्या उमेदवारीसाठी सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेतला होता. माध्यमातून त्याविषयीची चर्चा त्यांनी घडवून आणली होती. तसंच इतर राज्यातल्या तरुण खासदारांची माझ्या पाठीशी मोठ बांधण्याचा प्रयत्नही केला होता. फक्त ही सारी मोहीम कलमाडींनी उथळपणानं राबवली होती हेही तितकंच खरं. काँग्रेसमध्ये माझ्या नावाला मान्यता मिळत होती, पण तोपर्यंत सोनिया गांधींचा कल निश्चित झाला नव्हता. नरसिंहराव खरं तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडलेले होते. शरद पवार यांची पंतप्रधानपदी निवड झाली तर ते दीर्घकाळापर्यंत नेतृत्व करतील हे लक्षात ठेवून नरसिंहराव यांच्या पारड्यात वजन टाकावं असं सोनिया गांधी यांना सुचवण्यात आलं. त्यांनीही ते स्वीकारलं. सोनिया गांधी यांचा कौल कळल्यावर गांधी परिवाराशी निष्ठा बाळगणाऱ्या काँग्रेसच्या अनेक खासदारांनी नरसिंहरावांच्या बाजूनं मोर्चे बांधणी केली. 10 जनपदच्या वतीनं अर्जुन सिंह, माखनलाल फोतेदार, RK धवन, V जॉर्ज ही मंडळी सूत्र हलवत होती. नरसिंहराव यांच्यानंतर आपणच असा विचार करून अर्जुन सिंह यांनी नरसिंहरावांच्या नावाला आपला पाठिंबा दिला. फोतेदार, धवन ही मंडळी सातत्यानं 10 जनपदचं मत म्हणून मांडायची. त्यात 10 जनपदच्या नावाखाली सारी सूत्र आपल्याकडेच राहावीत असाच उद्देश असायचा. पुढेही AK अँटनी, ऑस्कर फर्नांडिस, V जॉर्ज ही मंडळी सोनिया गांधी यांच्या निकटच्या वर्तुळातच राहिली. त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, पण दिल्लीतल्या राजकारणात जावं असं मला मनपूर्वक वाटत होतं. मी त्या दृष्टीनं दिल्लीत धडक मारली होती. पंतप्रधान पदाचा मुद्दा बाजूला पडल्यानंतर नरसिंहराव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात तुम्ही सहभागी व्हावं असा प्रस्ताव मांडला. तो PC अलेक्झांडर माझ्याकडे घेऊन आले होते. PC अलेक्झांडर यांचा गांधी घराण्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध, त्यांचं नरसिंहरावांशी आणि माझ्याशीही जवळकीचं नातं होतं. नरसिंहराव यांचं मंत्रिमंडळ तयार करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. मंत्रिमंडळात येण्याबाबत नरसिंहरावांची आणि माझी स्वतंत्र बैठक व्हावी असं त्यांनी सुचवलं. मंत्रिमंडळात स्थान देण्याविषयी काही नावांची शिफारस तुम्ही केल्यास त्यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबत नरसिंहराव सकारात्मक आहेत असंही अलेक्झांडर यांनी स्पष्ट केलं. माझ्या होकारानंतर अलेक्झांडर यांच्या पुढाकारानंच आमची भेट झाली. या बैठकीत नरसिंहराव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. गृह, अर्थ किंवा संरक्षण या महत्त्वाच्या खात्यांपैकी एक तुम्ही स्वीकारा असं सांगितलं. विचार करतो असं बोलून मी निघालो.
केंद्रात आल्यावर यशवंतराव चव्हाणांनी सर्वप्रथम संरक्षण मंत्रीपद भूषवलं होतं. तो माझ्यासाठी एक भावनिक धागा होता. आपणही तेच खातं स्वीकारावं असा विचार करून मी माझा निर्णय कळवला. संरक्षण मंत्रीपदाचं माझं ज्ञान मर्यादित होतं, पण माहिती नसेल तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून ती करून घेण्याचा माझा आजवरचा शिरस्ता याही वेळा मी पार पाडला. जुन्या फायली काढून वाचणं हाही माझा एक कुतूहलाचा, छंदाचा विषय आहे. मी संरक्षण खात्यातले अनेक अहवाल चीन युद्धानंतर तयार करण्यात आलेल्या हेंडरसन अहवालासकट संपूर्णपणानं वाचून काढले. सीमांना भेटी दिल्या, नौदलाच्या सर्व तळांवर जाऊन आलो. सियाचीनला भेट देणारा मी पहिला संरक्षण मंत्री ठरलो. तिथला अनुभव मुद्दाम सांगण्यासारखा आहे. सियाचीनला अगदी टोकाच्या बेनेझर पॉईंटपर्यंत आम्ही गेलो. तिथून पाकिस्तानच्या हद्दीतले तळही स्पष्ट दिसत होते. पाहणीनंतर आम्ही तिथल्या जवानांशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या हवामानात टिकाव धरण्यासाठी लागणाऱ्या योग्य कपड्यांची, खाद्यांची कमतरता होती. ते माझ्या निदर्शनास आलं. चीनबरोबरच्या सीमांचा बारकाईनं अभ्यास करता असं लक्षात आलं की तिथली भौगोलिक स्थिती आपल्यासाठी अधिक प्रतिकूल आहे. चीनच्या बाजूनं सीमेच्या शेवटच्या चौकीपर्यंत पठार आहे आणि त्याच्या उलट आपल्याला हिमालयाच्या रांगांवर पूर्ण चढून वर जावं लागतं. त्यामुळे अगदी साधं 4 रुपयांचं अंड पोचवण्यासाठी आपल्याला 50 रुपये खर्च करावे लागतात. परंतु सैन्य ठेवण्याच्या गरजेमुळे अशा मोठ्या खर्चाचा भार आपल्याला पेलावा लागतो. नरसिंहरावांशी अशा बाबतीत वेळोवेळी माहितीचं आदान प्रदान झालं. या भेटीतून माझं एक मत बनलं. इथलं सैन्य माघारी घेण्यासाठी चीनबरोबर चर्चा होण्याची गरज होती. नरसिंहराव परराष्ट्र व्यवहारातले अत्यंत जाणकार, मुत्सद्दी. या संदर्भात द्विपक्षीय चर्चा तातडीनं सुरू करण्याची आवश्यकता त्यांनीही ताबडतोब अधोरेखित केली. याच सुमारास मला चीन भेटीचं अधिकृत निमंत्रण आलं होतं. निमंत्रण स्वीकारण्याबाबत परराष्ट्र मंत्रालय आणि गृह खात्याचं काही वेगळं मत होतं. नरसिंहरावांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मला निमंत्रण स्वीकारावं आणि सैन्य माघारीच्या प्रस्तावावर चर्चेला तोंड फोडावं असं सांगितलं. आमची सहमती झाली आणि मग आम्ही संरक्षण मंत्रालयातल्या वॉर रूममध्ये बसून सीमेवरची बारीक सारीक माहिती घेतली. पूर्ण अभ्यासाअंती आमचं शिष्टमंडळ चीनमध्ये दाखल झालं. माझ्या समवेत त्यावेळचे संरक्षण सचिव NS वोरा, लष्कर प्रमुख बिपिनचंद्र जोशी आणि अन्य सेना दलांचे प्रमुखही होते. चीनचे संरक्षण मंत्री क्विन जिवेई यांच्याबरोबर आमची चर्चा सुरू झाली. दोन्ही देशांच्या समोर दारिद्र्य, बेरोजगारीचं संकट आहे. विकासाचं आव्हानही मोठं आहे. परिणामतः सीमेवरच्या सैन्य दलासाठीची गुंतवणूक कमी करण्याच्या आवश्यकतेवर आमच्या चर्चा झाली. सुदैवानं चीनकडूनही तिला अनुकूल प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसाचा तपशील मी दूरध्वनीवरून नरसिंहराव यांच्या कानावर घातला. त्यांनी समाधान व्यक्त करून ही चर्चा पुढे याच दिशेनं करा असंही सुचवलं. जवळपास 5 दिवस झालेल्या बैठकांनंतर आपल्या दोघांसाठीही सैन्यदल माघारी घेणं व्यावहारिक असल्याच्या निष्कर्षाप्रती आम्ही आलो. चर्चेचा तपशील पंतप्रधान ली फंग यांना देऊयात असं चीनचे संरक्षण मंत्री क्विन जिवेई म्हणाले. आपण फंग यांना उद्या भेटूयात असं त्यांनी सांगितलं. भेटीचं ठिकाण गुलदस्त्यात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही विमानानं निघालो. जवळपास 4 तासांचा प्रवास झाल्यावर आम्ही एके ठिकाणी उतरलो. तो समुद्र किनारा होता. तिथे फारशी माणसं नव्हती, पण राजवाड्यासारखे अनेक बंगले. कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना सुट्टी घालवण्यासाठी ही व्यवस्था असल्याचं सांगण्यात आलं. एका विशिष्ट ठिकाणी ली फंग उतरले होते. आमची त्यांच्याबरोबर भेट झाली. या भेटीत गेले 5 दिवस झालेल्या चर्चेचा तपशील त्यांना देण्यात आला. त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबतचा करार दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या स्वाक्षरीनंच होऊ शकतो. त्यामुळे चीनतर्फे नरसिंहराव यांना अधिकृत भेटीचं निमंत्रण पाठवण्याचा मनोदय बोलून दाखवण्यात आला. आमचं बोलणं अपेक्षेपेक्षा लवकर आटोपलं. औपचारिक चर्चा आटोपल्यावर जेवणासाठी थोडा वेळ होता. ली फंग म्हणाले, चला आपण एक चक्कर मारून येऊ.
चीनच्या पंतप्रधानाबरोबर समुद्र किनाऱ्यावर फिरताना खुली चर्चा ही सुवर्ण संधी होती. मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्त्रोइका आणि ग्लासनोस्त सुरू केल्यामुळे सोव्हिएत युनियनला त्या काळात फारच मोठ्या स्थित्यंतरातून जावं लागत होतं. चीनला या घडामोडींबाबत काय वाटतं हे जाणून घेण्याची मला प्रचंड उत्सुकता होती. मी त्यांना सोव्हिएत युनियनबाबत प्रश्न विचारता क्षणी त्यांचं उत्तर असं होतं की गोर्बाचेवनं सोव्हिएत युनियनच्या अधोगतीची आणि फुटीची बीजे रोवली आहेत. गोर्बाचेव हा अयशस्वी होणार असंही सांगितलं. आणखी काही विषयांवर आमची चर्चा झाली, पण त्यातून आम्हाला चीनच्या अत्यंत धूर्त आणि चाणाक्ष नेतृत्वाचं दर्शन झालं असं म्हणता येईल. ली फंग यांच्याबरोबर अनौपचारिक गप्पातून चीनी नेतृत्वाची विचार करण्याची पद्धत आम्हाला जाणून घेता आली. आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत होते. म्हणजेच उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर चीन बदलत होता आणि राजकीय उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यावर सोव्हिएत युनियन मात्र विघटनाच्या दिशेनं चालला होता. हे नेमकं काय आहे याविषयी मला ली फंग यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. त्यांचं विश्लेषण उत्तम होतं. ते म्हणाले, नियंत्रित अर्थव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था दोन्ही एकाच वेळी खुल्या केल्या की संकट निर्माण होणारच. सोव्हिएत युनियनमध्ये हेच घडलं आहे. नियंत्रित अर्थव्यवस्थेतून बाहेर पडताना जीवनावश्यक वस्तूंपासून सगळ्यांची टंचाई निर्माण झाली आणि राजकीय व्यवस्थाही खुली केल्यामुळे त्या सगळ्याचा राग राजकीय व्यवस्थेवर निघाला. त्या देशाचं विघटन हे त्याच्यातून झालंय. चीननं आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेलं असलं तरीही आम्ही राजकीय व्यवस्था खुली केलेली नाही. आमची या बाबतीतली भूमिका निश्चित असल्यानं चीन आर्थिकदृष्ट्या झेपावत असताना राजकीय व्यवस्था अभेद्य राहिली आहे. विकसित पाश्चिमात्य राष्ट्रांच्या भूमिकांविषयी ली फंग यांच्या भावना तीव्र होत्या. जगातली साधन संपत्ती प्रगत राष्ट्रांनी खूप मोठ्या प्रमाणावर ओरबडली आहे. ते करताना त्यांनी भविष्यकाळाचा कधीही विचार केला नाही. मात्र आपण काही विकासाचे प्रकल्प राबवायचे म्हटले की यांचे असंख्य आक्षेप असतात. विकसित राष्ट्रांनी त्यांना पाहिजे तशी धरणं बांधली. आपण बांधायला गेलो की पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि विरोधाची भाषा सुरू होते. अडवणूक केली जाते. आपल्या देशांमध्ये गरिबी असल्यामुळे लहान मुलांनाही काम करावं लागतं. आपलं उत्पादन वाढलं की विकसित राष्ट्र बालमजुरीचा मुद्दा पुढे आणून आपल्याला नामोहरम करतात. ली फंग यांच्या विचारातून चीनच्या मनात काय सुरू आहे आणि जगाविषयी त्यांची पुढील काळात काय भूमिका राहणार आहे याचंच दर्शन मला होतं. आपल्यासारख्या राष्ट्रांना विकास करायचा असेल तर एकत्र येण्यावाचून पर्याय नाही आणि म्हणूनच आपण सुरू केलेली चर्चेची प्रक्रिया योग्य आहे असं प्रांजळ मतही त्यांनी बोलून दाखवलं. चीनला आर्थिक महासत्ता बनवणं हे आमचं ध्येय आहे. हे प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्हाला आमची सारी शक्ती, ऊर्जा आर्थिक प्रगतीच्या मागे उभी करायची आहे. जगात आमचा आर्थिक प्रभाव उभा करण्यासाठी ताकदपणाला लावायची आहे. या दृष्टीनंच आम्ही शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू इच्छितो. शेजारी राष्ट्रांबरोबर कुरबुरी काढून भांडत बसण्यासाठी आमच्यापाशी अजिबात सवड नाही आहे. ली फंग यांचं हे सगळं विवेचन चीनच्या दीर्घकालीन रणनीतीचा उलगडा करणारं होतं. आपलं आर्थिक सामर्थ्य प्रस्थापित झाल्यावर सामरिक सामर्थ्य वापरायला कचरायचं नाही हेही त्यातून ध्वनित होत होतं. आज जगात चीन आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या बलाढ्य राष्ट्र आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेची धास्ती बड्या राष्ट्रांना आज जाणवतीये. फार पूर्वीपासूनच चीननं यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली होती. चीनी नेतृत्वाबद्दल माझं एक निरीक्षण आहे. त्यांच्यात प्रचंड संयम आहे. एखादा मार्ग निश्चित झाल्यावर किती चालावं लागणार आहे याचं मोजमाप ते करत नाहीत. त्या मार्गावर किती अडचणी येतील याची तमा बाळगत नाहीत. निश्चित केलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी लागणारा निग्रह आणि संयम त्यांच्यात ओतप्रोत आहे. आपलं सामर्थ्य पराकोटीला पोचवून वर्चस्व गाजवायचं हे त्यांनी ठरवलं आहे. ही जणू काळ्या दगडावरची रेष आहे. पंतप्रधान नरसिंह राव चीनच्या निमंत्रणावरून तिथं गेले आणि अधिकृतपणे सीमेवरचं सैन्य माघारी घेण्याचा करार अंमलात आला.
माझ्या संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीतला हा एक महत्त्वाचा टप्पा होता. हे घडून येण्यासाठीची पार्श्वभूमी आम्ही तयार केली होती. त्यात त्यावेळेचे चीनमधले राजदूत शिवशंकर मेनन यांचं योगदान मोठं आहे. संरक्षण साहित्याच्या सामग्रीबाबत विकेंद्रित सोव्हिएत युनियनवर आपण आजवर जरा जास्तच अवलंबून आहोत. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर आपल्या या भूमिकेत बदल करण्याची गरज होती. या दृष्टीनं अमेरिकेबरोबर आपलं संरक्षण विषयक सहकार्य होणं आवश्यक असल्याचं नरसिंहरावांनी मला सुचवलं. त्यानुसार मी अमेरिकेचे संरक्षण मंत्री डिक चेनी यांची भेट घेतली. डिक चेनी म्हणजे तिथलं शक्तिशाली प्रस्ताव. त्यांच्याबरोबर संरक्षण विषयक सहकार्याचा करार झाला. त्याचबरोबर अनौपचारिक गप्पाही झाल्या. भारतीय उपखंडात आपल्यासाठी चिंता असणारे जे 2 देश आहेत ते अमेरिकेसाठीही डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे आपण एकत्र काम केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. डिक चेनी यांचा तेलाशी संबंधित व्यवसाय आहे. जगभरातल्या तेल उत्पादक राष्ट्रांमधल्या घडामोडीचे ते चांगले जाणकार आहेत. ज्यांच्याकडे तेल आहे ती राष्ट्र जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रित करतील असंही त्यांचं भाकीत होतं. अमेरिकेला आखातामधल्या देशातील राजकीय सूत्र स्वतःकडे ठेवण्यामागे तेलाचं जागतिक अर्थव्यवस्थेमधलं स्थान आहे. अमेरिकेनं 1989 पासून आखातात आपलं वर्चस्व कसं वाढवलं हा इतिहास नजरेखालून घातला म्हणजे त्यामागचा सगळा गर्भितार्थ समजू शकतो. अधिकाऱ्यांच्या पातळीवर संवाद वाढवणं यावर माझा भर होता. 3 सेना दलांच्या प्रमुखांना आणि सचिवांना मी माझ्याकडे भोजनासाठी अधूनमधून आमंत्रित करायचो. या भेटीगाठीमुळे त्यांचा आपसातला संपर्क वाढला. वातावरणात मोकळेपणा आला. यशवंतराव चव्हाणांनी सेनादलाच्या प्रमुखांची एक बैठक दर सोमवारी घेण्याचा शिरस्ता ठेवला होता. ही प्रथा माझ्या काळात पुन्हा सुरू झाली. त्यामुळे प्रत्येक सीमेवर सध्या नेमकं काय सुरू आहे, आपण काय पावलं उचलायला हवीत याचे निर्णय तत्परतेनं घेण्यासाठी हातभार लागला. संरक्षण साहित्याचं उत्पादन हा संरक्षण मंत्रालयातला मोठा विभाग आहे. या विभागाला आम्ही व्यावसायिक दिशा दिली. आपल्याकडच्या संरक्षण सामग्रीचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यात फक्त आपल्या गरजेपुरतं उत्पादन केलं जात असे. त्यामुळे 5 लाख रायफल्सचं उत्पादन करण्याची क्षमता असणाऱ्या कारखान्यातही आपली गरज म्हणून फक्त 10,000 रायफल्सचं उत्पादन व्हायचं. परिणामी आपल्या संरक्षण सामग्रीचा उत्पादन खर्च कैक पटीनं वाढायचा. आणखी एक उदाहरण सांगतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नाशिक, बंगळूर, लखनौ आणि कानपूर या ठिकाणी कारखाने आहेत. विमान बनवण्याचं काम इथं होतं. या कंपनीच्या कारभाराचा खर्च प्रचंड आहे. शिवाय तिचं काम अंदाजपत्रकातल्या तरतुदीनुसारच चालतं. अर्थ मंत्रालयावर इथं कोणत्याही कारणानं आर्थिक ताण आला की पहिली कात्री या कंपनीच्या तरतुदींना लागायची. अनेकदा तर 2-2 वर्ष उत्पादन ठप्प असायचं. या कारखान्याच्या उत्पादन क्षमतेनुसार काम पुरवणं आवश्यक असल्याचं लक्षात घेऊन उत्पादनाला आम्ही मार्केटिंगची जोड दिली. विशेषतः आशिया, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतल्या देशांची संरक्षण सामग्रीची गरज लक्षात घेऊन आक्रमकपणे मार्केटिंग सुरू केलं. त्यांच्या ऑर्डर्स पदरात पाडून घेण्यासाठी लागणारी विपणन तंत्र अंगीकारली. विशेषतः आशियातल्या आणि आफ्रिकेतल्या राष्ट्रांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून नव्या ऑर्डर्स घेऊ लागलो. यामुळे अर्थातच आपले संरक्षण सामग्रीचे कारखाने पूर्ण क्षमतेनिशी सुरू झाले. खाजगी उद्योजकांना संरक्षण सामग्री उत्पादित करण्याची परवानगी द्यावी असंही माझं मत होतं. त्यावेळी तो विषय फार पुढे गेला नाही. संरक्षण सामग्रीची खरेदी हा खूप बदनाम व्यवहार आहे. त्यामध्ये दलाली मोठ्या प्रमाणात होते. म्हणून मग संबंधितांकडूनच निर्णय घेणंच टाळलं. निवृत्तीनंतर चौकशांना ससेमिरा कशाला लावून घ्या, त्यापेक्षा व्यवहार न केलेलाच बरा असा विचार नोकरशाही करते. मंत्रीही काही आरोप होतील का या धास्तीपोटी निर्णय घेत नाहीत. सिंगापूर सरकारला काही संरक्षण सामग्रीची गरज आहे असं आम्हाला समजलं. त्यांनी त्याची मागणी आपल्याकडेच अखेर नोंदवली. ऑर्डर पदरात पाडून घ्यावी यासाठी मी स्वतः सिंगापूरला गेलो. सिंगापूरचे संरक्षण मंत्री येवो निग हॉंग यांच्याबरोबर संरक्षण सामग्रीच्या गरजेबाबत चर्चा झाली.
चर्चेदरम्यान ते म्हणाले, या विषयावर आपण उद्या गोल्फ खेळताना सविस्तर बोलू. माझी पंचाईत झाली. मला काही गोल्फ खेळता येत नव्हतं. माझी अडचण मी प्रांजळपणानं सांगितल्यावर ते मला म्हणाले, तुम्ही गोल्फ खेळायला शिकलात की मग आपण बोलू. एवढं बोलून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. आमच्या आणखी इतर 2-3 औपचारिक बैठका आटोपून हॉटेलमधल्या माझ्या खोलीवर आलो, तर तिथे गोल्फचा एक भला मोठा कीट ठेवलेला होता आणि त्यावर येवो निग हॉंग यांच्याकडून सप्रेम भेट अशी चिठ्ठीही होती. त्यानंतर मी गोल्फ शिकलोही आणि सिंगापूरच्या संरक्षण मंत्र्याबरोबर खेळलोही. गोल्फ कोर्ट हे अनेक उद्योजकांसाठी व्यवहाराच्या चर्चा करण्याचं ठिकाण आहे हे मला या निमित्तानं समजलं. अर्जुन रणगाड्याचं काम आधीच सुरू झालं होतं, परंतु माझ्या संरक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात ते पूर्ण झालं. त्या रणगाड्याची चाचणी आम्ही राजस्थानमधल्या लोंगोवाल सेक्टरमध्ये घेतली. 1990च्या दशकात ज्या विषयानं भारतीय राजकारण ढवळून निघालं होतं त्या बोफोर्स तोफेविषयी मला अधिक जाणून घेता आलं. बोफोर्स तोफा तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट होत्या. या तोफा खरेदीच्या व्यवहारात राजीव गांधींना जबरदस्त राजकीय किंमत चुकवावी लागली. या तोफा दर्जाच्या असल्याची टीकाही त्यावेळी झाली होती. पण या टीकेत काहीही तथ्य नव्हतं. या गदारोळातून उठलेलं राजकीय वादळ पुढे शमलं तरी संरक्षण सामग्री खरेदी करण्याबाबतच्या एकूण निर्णय प्रक्रियेवर त्याचे फार दूरगामी परिणाम झाले. सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे आपल्या देशावर झालेला आणखी एक परिणाम सांगावासा वाटतो. सोव्हिएत युनियन असताना त्यांनी संरक्षण सामग्री निर्मितीचे कारखाने वेगवेगळ्या भागात सुरू केले होते. विघटनानंतर मात्र मोठी पंचाईत झाली, ती खरेदीदारांची. एखाद्या सामग्रीचा कोणता तरी भाग एका प्रांतात तर त्याचाच इतर भाग आणखी कुठल्या तरी प्रांतात उत्पादित होईल. परिणामस्वरूप आपल्यालाही संरक्षण सामग्री खरेदीसाठी रशियातच निर्माण झालेल्या अनेक देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. संरक्षण सामग्रीच्या खरेदीसाठी आपण रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होतो. जगातल्या अन्य ठिकाणाहूनही तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्री मिळवण्याचा विचार म्हणून सुरू झाला. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आल्यावर त्यांनी पोखरणमध्ये 5 अणुस्फोट केले. या संदर्भातही आधीच्या कार्यकाळातली नरसिंह राव यांची आणि भारताची भूमिका काय होती हे समजून घ्यायला हवं. आपण अण्वस्त्र सज्ज देश आहोत आणि अणुस्फोट घडवून आणण्यासाठी आपण पूर्ण तयार आहोत ही माहिती मलाही सल्लागारांनी दिली होती. आपण अणुस्फोट घडवून आणावेत असाही त्यांचा सल्ला होता. हा संवेदनशील विषय असल्यामुळे या संदर्भातली फाईल घेऊन मी नरसिंहरावांकडे गेलो आणि सल्लागारांच्या सल्ल्याची माहिती दिली. हा काळ 1991चा. देश अत्यंत कठीण आर्थिक संकटात होता. नरसिंहराव यांनी धाडसी आर्थिक निर्णय घेत भारताला त्यातून बाहेर काढण्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थितीचं उत्तम भान असणाऱ्या नरसिंहरावांनी फाईल पाहिली आणि म्हणाले, आपल्याकडे अण्वस्त्रांचं तंत्रज्ञान आहे आणि आपण त्याचा वापर करण्याची क्षमता राखून आहोत. एवढा संदेश जगात जाणं पुरेसं आहे. आपण स्फोट करून त्याची जगाला जाणीव करून देण्यात काही शहाणपण नाही. जर का अणुस्फोट करण्याचं पाऊल उचललं तर संपूर्ण जगाचं लक्ष भारत ठरेल. जागतिक रोष आपल्याला पत्करावा लागेल. एक उदाहरण सांगतो. आमच्या आंध्र प्रदेशात ग्रामीण भागात शेतात घर बांधून शेतकरी राहतात. त्यांच्या घरात गेलो की दर्शनी भागात रायफल अडकवलेली असते. रायफल आपल्याकडे आहे हा संदेश फक्त त्यांना पोचवायचा असतो. आपणही देश म्हणून हेच धोरण अवलंबणं शहाणपणाचं आहे. आपली सक्षमता जगाला जरूर समजावावी, पण त्याचा प्रत्यक्ष आविष्कार दाखवण्याची आवश्यकता नाही. देश म्हणून भारताचं हित जोपासण्याविषयी नरसिंहराव यांच्या राजकीय प्रगल्भतेचा अनुभव या निमित्तानं मी घेतला. कुशाग्र बुद्धी, आंतरराष्ट्रीय विषयाचं सखोल आकलन असणाऱ्या PV नरसिंहराव यांच्या योगदानाची दखल पुरेशी घेतली गेली नाही. गांधी नेहरू घराण्यातल्या व्यक्ती पक्षात आणि सरकारमध्ये नसताना अल्पमतातल्या सरकारची नौका त्यांनी यशस्वीपणानं पार पाडली. एवढ्या मर्यादित अर्थानं त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन होऊ शकणार नाही. आर्थिक, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत खडतर कालखंडातून देश जात असताना कमालीच्या यशस्वीपणानं नरसिंहराव यांनी सुकाणू सावरलं.
आर्थिक उदारीकरण अंमलात आणण्याचं राजकीय धाडस नरसिंहराव यांनी दाखवलं. आर्थिक सुधारणांसाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर अर्थ मंत्रालयाचा कारभार सोपवलाच, शिवाय पुढे त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे निग्रहानं उभे राहिले. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक दुखण्यातून बाहेर काढण्यासाठी आपलं अर्थशास्त्रीय कौशल्य पणाला लावलं खरं, परंतु नरसिंहराव त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभे नसते तर त्याचा दृश्य परिणाम कधीच जाणवला नसता. नरसिंहराव यांच्याबरोबरचं माझं नातं ते काँग्रेसचे सरचिटणीस असताना जुळलं. त्यावेळी मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा चिटणीस होतो. आम्ही दोघांनी त्या काळात मराठवाड्यात संयुक्त दौरा केला होता. मराठवाड्याशी नरसिंहराव यांचा आत्मीय स्नेह होता. स्वामी रामानंद तीर्थ हा त्यांना मराठवाड्याशी जोडणारा दुवा होता. निजामाची राजवट आंध्र प्रदेश आणि मराठवाड्यात पसरलेली असताना निजामी फौजांनी, रझाकारांनी आपल्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले होते. मराठवाड्यात आणि तेलंगणात दमन सत्र आरंभलं होतं. महिलांवर बलात्कार, सर्वसामान्यांवर क्रूरपणानं अत्याचार हे तर नित्याचे झाले होते. त्यांच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी चळवळ उभी केली. हे स्वामी रामानंद तीर्थ नरसिंहरावांसाठी प्रेरक होते. नरसिंहराव यांचं मराठवाड्याबरोबर विशेष नातं होतं. नरसिंहराव आंध्र प्रदेशातल्या राजकारणात सक्रिय होते, परंतु NT रामाराव यांच्या नेतृत्वाखाली तिथे तेलुगू देसमचा झंझावात आला. त्याआधीच नरसिंहराव केंद्रातल्या राजकारणात जाऊन स्थिरावले. ते केंद्रात आले खरे, पण त्यांचं महाराष्ट्राशी नातं आणखी घट्ट झालं. याचं कारण ते अनेकदा लोकसभेसाठी महाराष्ट्रातून निवडून जात. मला आठवतं, मी समाजवादी काँग्रेसचा अध्यक्ष असताना झालेल्या निवडणुकीत प्रथमच नरसिंहराव रामटेक मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले. माझ्या पक्षाच्या वतीनं मी शंकरराव गेडाम यांना नरसिंहराव यांच्या विरोधात उतरवलं. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत नरसिंहराव निसटत्या मताधिक्यानं विजयी झाले. त्या निवडणुकीनंतर नरसिंहरावांनी मला निवडणुकीत तुझ्यासारखा विरोधक नसावा रे बाबा अशी पावतीच दिली होती. मी काँग्रेसमध्ये परतल्यावर रामटेकमधून निवडणूक लढवताना ते मला प्रचाराला आग्रहानं बोलवत. मतदारसंघात ठिकठिकाणी माझ्या सभांचं नियोजन स्वतः जातीनं करत. गांधी घराण्याचं कायम स्मरण ठेवताना काँग्रेसनं नरसिंहरावांच्या योगदानाची पुरेशी दखल घेणं तर सोडाच, त्यांची उपेक्षाच केली. त्याचं एक कारण असं असावं की ते अत्यंत साध्या कुटुंबातून, स्वकर्तृत्वातून मोठे झाले होते. ते तैल बुद्धीचे होते, भाषाप्रभू होते. तेलुगू, मराठी, कन्नड, संस्कृत, बंगाली, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच अशा अनेक भाषांवर त्यांची पकड होती. मी संरक्षण मंत्री असताना आंतरराष्ट्रीय परिस्थितीचं त्यांचं आकलन पाहून थक्क व्हायला होत असे. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या एका बैठकीत त्यांनी आर्थिक ठरावातून समाजवाद हा शब्द वगळण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा झालेला गदारोळ माझ्या अजूनही स्मरणात आहे. पण देशाला पुढे नेण्यासाठी स्वीकारलेल्या नव्या नीतीचा अंगीकार आपल्या पक्षाच्या धोरणातही प्रतिबिंबित झाला पाहिजे, याच्याबद्दल ते आग्रही होते. त्यांची कृती काँग्रेस परंपरेला मोडून काढणारी होती, परंतु त्यांच्या नेतृत्वातल्या कणखर निग्रहीपणाचं दर्शन त्यातून घडलंच. शिवाय आर्थिक सुधारणा निर्विवादपणे स्वीकारल्या गेल्याचा संदेश त्यातून झिरपायला मदत झाली. माझं एक निरीक्षण आहे की एखादा निर्णय घ्यायचा त्यांनी ठरवला की तो अंमलात आणल्याशिवाय ते राहत नसत. वास्तविक आर्थिक उदारीकरणाचं पर्व देशात त्यांनी धाडसानं आणलं, परंतु तरीही त्यांच्याबद्दल निर्णय न घेणं हाच एक निर्णय आहे अशी शेरेबाजी कायम होत आली. माझ्या मते नरसिंहराव यांच्याविषयीचा हा गैरसमज त्यांच्या कार्यपद्धतीच्या अज्ञानाचं फलित आहे. अंदमान निकोबारमध्ये एका अत्यंत टोकाला आपला नौदलाचा तळ आहे. या तळावरून बँकॉकमधली दिवे लागणी सुद्धा दिसू शकते. अशा या इंदिरा पॉइंटला मी भेट दिली. ब्रिटिशांनी मराठा आणि महार रेजिमेंटमधल्या जवानांना इथे जमिनी इनाम दिल्या होत्या. त्यामुळे माझं हेलिकॉप्टर उतरल्या तिथल्या मंडळींनी हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा गजर केला. देशाच्या पायथ्यापाशी तो ऐकताना विलक्षण रोमांच उभं राहिलं. एरवीच्या भागात आपल्या आयुष्यात कधी जाण्याची शक्यता नाही,
तिथे मला संरक्षण मंत्रिपदाच्या काळात जाता आलं. हे निश्चितच भाग्याचं आहे. या मंत्रालयाकडे पाहण्याचा माध्यमांचा, विरोधकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. अगदीच मोठा वाद असेल तरच त्यात लक्ष घातलं जातं. अन्यथा या खात्याची गोपनीयता आणि प्रतिष्ठा जपली जाते. संसदेतही थोडासा मोकळेपणा मिळतो. यामुळे माझ्या खात्याचा अधिकाधिक अभ्यास करण्याची संधीच मला मिळाली.